काल रात्री देऊळ बंद बघून आलो आणि सकाळीच घाट घातला तो पूर्णाचा, कारण दुसऱ्या दिवशी होती पौर्णिमा. दुपारी 12 वाजता पौर्णिमा लागणार होती. म्हटलं त्याच्या आत आपण स्वयंपाक करून घेऊया आणि 12:30च्या दरम्यान मग आपण सवाष्ण्या जेवू घालू शकतो. मग काय, सकाळी उठली, फुल स्पीडमध्ये मी कामाला लागली. त्याच्याचबरोबर मग उमराला हळदीचं लेपन झालं, घरातील बरेच काही कामं आवरली, स्वच्छता केली, मुख्य दरवाजा स्वच्छ केला आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवर पण अभिषेक केला. माझ्याकडे कुळदेवीचा टाक नाही आहे, मग फक्त देवीचा फोटो मी स्वच्छ केला, देवीला गजरा अर्पण केला, कुळदेवीला पण गजरा अर्पण केला. हे बघताना ना इतकं भारी वाटत होतं. आणि त्याच्याचबरोबर बाळकृष्णाला तुळशीचं अर्चन केलं. जेवढी जास्त सेवा होईल ना तेवढं करण्याचा प्रयत्न केला, कारण 2-3 दिवसांनी गावाला जायचं आहे. म्हटलं आता परत जाणं म्हणजे सेवा होते नाही. कुळाचारमध्ये पूर्णाचे दिवे पण करायचे होते, मग तेच मी बनवले. 11 दिवे बनवले, सगळा घाट मांडला. देवी आईला म्हटलं माझी तोडकी मोडकी सेवा तुझ्या चरणी रुजू. आणि आज मला सवाष्णी पण जेव घालायची होती, कारण मी जसं सांगितलं माहूरला जाऊन आली ना, म्हटलं मग राहिलं तर राहूनच जातं, तर एक तरी सवाष्णी जेव घालावी. पूर्णाच्या आरत्या झाल्या, तेवढ्यात मैत्रीण आली, तिला मी सवाष्णी म्हणून जेवायला बोलवलं होतं. पण नेमकी ना तिचं बाळ होतं ना, म्हणून तिने साडी नाही घातली. तिला म्हटलं हरकत नाही, बाळ असल्यावर आपण समजू शकतो. मग तिची मी ओटी वगैरे भरली. तिच्याचबरोबर तिची मुलगी पण आली होती. मग एक कुमारिका आणि एक सवाष्णी, छानपैकी दोघांची पण सुद्धा सेवा पूजा मी केली. आता संध्याकाळी सत्यनारायण केलं, कुंकुमार्चन केलं आणि माझी सगळ्यात आवडती सेवा म्हणजेच विष्णुयाग. तुम्ही केला आहे का विष्णुयाग? केला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर ना या संदर्भातला व्हिडिओ केला आहे, तुम्ही करून बघा. एवढा आनंद आणि प्रसन्नता वाटते ना की विचारूच नका. संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावला. भेटूया उद्या.